दिवस 10 नोव्हेंबर, संध्याकाळची वेळ। सोमवार असल्यामुळे लाल किल्ल्याजवळील गौरी शंकर मंदिरात प्रचंड गर्दी। पण अचानक लाल किल्ल्याच्या भिंतीपासून काही अंतरावर एक Hyundai i20 कार लाल दिव्याजवळ थांबते आणि क्षणार्धात स्फोट होतो। एक भीषण स्फोट। देशाच्या राजधानीत लाल किल्ल्याजवळ धक्कादायक स्फोटानं दिल्ली हादरली आहे। 10 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 6:30 वाजताच्या सुमारास लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ एका कारमध्ये स्फोट झाला। प्रथम दर्शनी अपघात वाटलेला हा स्फोट आता दहशतवादी कटाशी जोडला जातोय। या स्फोटात अनेक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली आहे। लाल किल्ल्याच्या जवळ झालेल्या स्फोटाने भडकलेली आग इतकी भीषण होती की आसपासच्या 3 ते 4 गाड्यांनाही पेट घेतला। संध्याकाळी 6:52 झालेल्या या स्फोटानंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली। FSL आणि NIA ची टीम तत्काळ दाखल झाली। पण हा साधा अपघात नव्हता, हा नियोजित कट होता का? सुरुवातीला स्फोट पार्क केलेल्या कारमध्ये झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र तपासात समोर आलं की हा स्फोट चालत्या कारमध्ये झाला होता। कारच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तपासात महत्त्वाचा पुरावा म्हणजे CCTV फुटेज। फुटेजमध्ये दिसतंय की कार पार्किंगमध्ये दुपारी 3:19 आली आणि स्फोटाच्या अगोदर 6:48 तिथेच उभी राहिली। कार पार्क कोणी केली, तिला नंतर कोणी हलवलं, सिग्नल पर्यंत कोण घेऊन गेलं, या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता तपास यंत्रणा शोधत आहे। 100हून अधिक CCTV फुटेजची तपासणी सुरू आहे। या स्फोटाचे धागेदोरे मिळाले हरियाणातल्या फरीदाबादमध्ये। स्फोटात वापरलेली Hyundai i20 कार गुरुग्रामच्या रहिवासी मोहम्मद सलमानच्या नावावर नोंदणीकृत असल्याचं उघड झालं। सलमानला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। त्याच्याकडून कसून चौकशी सुरू आहे। पण संशय येण्याचं कारण असं आहे की याआधी सकाळीच जम्मू काश्मीर पोलिसांनी फरीदाबादमध्ये मोठी कारवाई केली होती। डॉक्टर आदिल अहमदच्या घरातून 360 किलो स्फोटके, AK-47 रायफल आणि दारू गोळा जप्त करण्यात आला होता। या कारवाईनंतरच संध्याकाळी दिल्लीमध्ये हा स्फोट झाल्यानं या दोन्ही घटनांचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही। तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा झाला। स्फोटात वापरलेली कार नबी नावाच्या संशयित दहशतवाद्यानं चालवली होती। तो फरीदाबाद कारवाईनंतर इंटरनेटवर अपडेट्स पाहत होता। घाबरून त्यानं घाईघाईत दिल्लीत हा स्फोट घडवून आणल्याचा संशय आहे। FSLनं घटनास्थळावरून 40 पुरावे नमुने गोळा केले। यात कारचे तुकडे, मानवी अवयव, रसायनांचे अंश आहेत। फरीदाबादमधील अल फलाह विद्यापीठात पोलिसांनी छापा टाकला। डॉक्टर मुझम्मिल गनी आणि डॉक्टर शाहीन सईद यांना अटक करण्यात आली। शाहीन सईद जैश-ए-मोहम्मदच्या महिला भरती शाखेची प्रमुख आणि तीच या हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा संशय आहे। काश्मीरमध्येही छापे टाकण्यात आले असून 4 जणांना ताब्यात घेण्यात आले। तपास आता NIA कडे सोपवण्यात आलाय। या स्फोटानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आलाय। महत्त्वाच्या ठिकाणी, अतिदक्षता विभागांमध्ये, रेल्वे स्टेशन, विमानतळ, बाजारपेठा सगळीकडे चौकशी सुरू आहे आणि बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची सुरक्षा बैठक बोलावली। NIA, इंटेलिजन्स ब्युरो आणि दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीत उपस्थित होते। अमित शाह यांनी स्पष्ट निर्देश आणि जनतेला आश्वासन दिले की या हल्ल्याचे जबाबदार कोणीही असले तरी त्यांना कठोर शिक्षा होईल। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती संवेदना व्यक्त केल्या आणि जखमींच्या उपचारांची जबाबदारी घेतली आहे। तसेच मोदींनी भूतानच्या सभेत जाहीरपणे इशारा दिलाय की या कटातील कोणालाही सोडणार नाही। लाल किल्ल्यासारख्या ऐतिहासिक आणि अत्यंत संवेदनशील परिसरात झालेला हा स्फोट देशाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उभं करतोय। सध्या दिल्ली पोलीस, NIA आणि गुप्तचर विभाग यांच्याकडून संयुक्त तपास सुरू आहे। प्रत्येक क्षण महत्त्वाचा ठरत असताना या स्फोटामागचा मास्टरमाइंड कोण हे शोधण्याचं आव्हान सुरक्षा यंत्रणांसमोर आहे।
देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय। लाल किल्ल्याच्या भिंतीवर उमटलेले या स्फोटाचे निशाण फक्त दगडांवर नाही तर देशाच्या अंतःकरणावर उमटले आहे। या हल्ल्याचा सूत्रधार लवकरच गजाआड जाईल अशी आशा देशवासियांची आहे। अशाच घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।